नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जयंत आणि जान्हवी जे असतात ते जान्हवीच्या माहेरी आलेले असतात। तिथे आलेले असताना त्यांचं गोड म्हणजे कौतुक सुरू असतं। तिथे सत्यनारायणची पूजासुद्धा सुरू झालेली असते। त्यासाठी फुलराणी फुलं, नारळाची खुंट, त्यानंतर असं बरंच साहित्य जे पूजेसाठी लागणार असतं ते घेऊन लक्ष्मीच्या घरी आलेली असते। तिला पाहून लक्ष्मीला खूप आनंद झालेला असतो। फुलराणीला लक्ष्मी आग्रह करते की सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत थांब आणि तुमची आमच्या या कार्यक्रमामध्ये तुलासुद्धा सहभागी हो। त्यानंतर फुलराणी तिथेच मदत करायला थांबलेली असते। जयंतला एक अर्जंट कॉल येतो म्हणून जयंत एका रूममध्ये जातो आणि योगायोगाने तिथेच फुलराणी किचनमध्ये काहीतरी करत असते। तिला जयंतचं बोलणं कानावर पडतं। जयंत म्हणत असतो की तिला रूममधून बाहेर पडू देऊ नका, त्या रूमला स्वतः व्यवस्थित लॉक करा, तिला जेवायलासुद्धा द्या आणि असंच बरंच धक्कादायक काय काय जयंत बोलत असतो। फुलराणी जेव्हा जयंतला पाहते तेव्हा फुलराणीला खूप तिचा भूतकाळ आठवतो की हा व्यक्ती एका दुसऱ्याच बाईसोबत जो आहे तो अगदी प्रेमाच्या गोष्टी करत होता आणि त्याच्या बायकोला, पहिल्या बायकोला ही फुलराणी रोज फुलांचा गजरा देत होती कारण तिला फुलांचे गजरे फार आवडायचे। त्यानंतर फुलराणीला आठवतंय की याचं आधीच एक लग्न झालेलं आहे आणि ही जान्हवी त्याची दुसरी बायको आहे। पण घरातल्यांना याबद्दल काही माहिती आहे का? काही माहीत नसतं आणि हा सर्व धक्कादायक खुलासा फुलराणीला झालेला आहे की जयंत हा खूप दृष्ट माणूस आहे। काय आता ती याबद्दल लक्ष्मीशी बोलणार का हे पाहणं खूप रंजक असणार आहे। परंतु तुम्हाला जयंत आणि जान्हवीची जोडी आवडते का, किंवा जयंत जी वागतो ते तुम्हाला आवडतं का, ते कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका। आणि असेच मालिकेंचे अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।